एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ, संपर्क 8657 12 11 12। नगरमधील प्रभाग क्रमांक 17 दौंड रोड इंदिरानगर या ठिकाणी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषद शाळा खोल्या कामांचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलंय। इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळा खोल्या अक्षरशः नादुरुस्त झाल्या होत्या। विद्यार्थी, शिक्षक आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी शिक्षण घेत होते। जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र या दोनही संस्था एकमेकांवर ढकलायच्या। शाळा खोल्यांची तर गरज होती। या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला सुरुवात झाली आहे। इथं सुसज्ज इमारत उभी राहणार असून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगलं शिक्षण मिळणार आहे। गेली 5 वर्षांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलंय, त्यामुळे नागरिकांचा विश्वास मी संपादन करू शकलोय। प्रभागात चांगलं काम उभं राहिल्याचं समाधान लाभतंय। गेली 2 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासन आलंय, तरीही नागरिकांना नगरसेवकाची कमतरता भासू दिली नाही, असं माजी सभापती मनोज कोतकर यांनी सांगितलंय। शाळा झाली होती आणि त्यासाठी वेळोवेळी आपण महानगरपालिकेत पाठपुरावा केला। महानगरपालिकेत गेलं का महानगरपालिकेची सांगायची की ती जागा फक्त आपली आहे, शाळा झेडपीची आणि नक्कीच ती शाळा झेडपीची आणि जागा महानगरपालिकेची। आम्ही झेडपीकडे देखील अनेक वेळेस पाठपुरावा केला की ही शाळा आपण या ठिकाणी आम्हाला दुरुस्त करून द्या, तर झेडपी सांगायची की ती जागा महानगरपालिकेची आणि शाळा फक्त झेडपीची। आणि त्यासाठी देखील झेडपीला सांगितलं की शाळा तुम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करा, महानगरपालिकेला सांगितलं की आपली जागा झेडपीकडे वर्ग करा, पण त्या ठिकाणी ती काय झालं नाही। आणि बराच दिवस त्याचा पाठपुरावा करून करून शेवटी आम्ही थकलो आणि शेवटी आता आपण कायम साध्या डॉक्टरकडे जातो। साध्या डॉक्टरकडे गेल्यानंतर काय फरक पडत नाही। मी म्हणलं आता आपण MDकडे गेलं पाहिजे, कारण MD डॉक्टरनी जर तपासलं तर नक्कीच त्या ठिकाणी गुण येतो। मग हा सर्व विषय आपण माननीय आमदार संग्राम जगताप साहेबांच्या कानावरती घातला। म्हणजे या शाळेची जी परिस्थिती जर आतमधून जर पाहिली तर असं वाटायचं का निंबोडीसारखं प्रकरण या ठिकाणी घडतं की काय, असं अनेक वेळा जाणवायचं। आणि वेळोवेळी या ठिकाणी आम्ही त्या शाळेसाठी पाठपुरावा केला, पण यश आलं नाही। आणि आमदार साहेबांकडे फक्त 2च वेळेस सांगितलं की साहेब आता आम्हाला ती शाळा तुम्हाला बांधून द्यावं लागेल। त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही काळजी करू नका, आपण त्यात लक्ष घालू। आणि लक्ष घातल्यानंतर जवळजवळ 4 म्हणजे पूर्ण शाळा या ठिकाणी माननीय आमदार संग्राम जगताप साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाली। लवकरच म्हणजे 2-3 दिवसात या ठिकाणी शाळेच्या कामाला सुरुवात होईल। आणि ही शाळा पूर्ण झाल्यानंतर जी जुनी शाळा आहे ती आपण पूर्ण पाडणार आहोत, कारण की ती पाडली का तिथलं सगळं तिच्या जागेचा उपयोग आपल्याला ग्राउंडसाठी होणार आहे। मी इंदिरानगर परिसराच्या वतीनं, विद्यानगर परिसराच्या वतीनं, हनुमाननगर परिसराच्या वतीनं, दौंड रोड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो। मोहिते काका जर शाळा जर पाहिली एवढा मोठा भेगा पडला, त्या भेगा आपण पाहिलं, एकदा पाहिलं तर भीती वाटते। ते छोटे छोटे मुलं रोज त्या ठिकाणी बसतात, त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते त्यांनी देखील अनेक वेळेस पाठपुरावा केला। अनेक जण या ठिकाणी बदली होऊन गेले, पण या ठिकाणी काही शाळा झाली नाही। आणि ही सर्व गोष्टी आमदार साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिले। एक दिवस तिथले सगळे फोटो मी आमदार साहेबांना दाखवले आणि दाखवल्यानंतर त्यांनी लगेच निर्णय घेतला की कोणत्या परिस्थितीत आपल्याला इंदिरानगरची शाळा त्या ठिकाणी करायची। आणि आज तिला योग आला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की आपण एवढी मोठी शाळा आमच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली। आतापर्यंत ही शाळा फक्त 4थी पर्यंत होती आणि आज आपण जे वर्ग खोल्या 4 मंजूर करून दिल्या, त्यामुळं हिच्या जून महिन्यामध्ये लगेच 5वीचा वर्ग देखील या ठिकाणी सुरू होत आहे। वाढता क्रम 5वी ते पुढं हेच 5वीचे मुलं
6वीला याच ठिकाणी जातील अशी या ठिकाणी मी आमदार साहेबांच्या वती सगळ्या नागरिकांना ग्वाही देतो आणि थांबतो. यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, 2रा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.